सकाळच्या सगळ्या धावपळीनंतर स्वतःसाठी एक शॉर्ट ब्रेक तर बनतोच ना, तोच माझा इथे चालू होता। नंतर गार्गीला सुद्धा मम्मीकडे पाठवून सगळी बाकीची कामं आवरली। दुपारी थोडं स्नॅक्स खायला घेतलं होतं, तर गार्गीने सगळं सांडून सगळीकडे पसरवलं होतं। हेच काम असतं सगळ्या छोट्या मुलांचं। दुपारी कामाला जाताना मम्मी घरी आली होती, तर गार्गी लगेच तिच्या मागे लागली आणि अशी मागे लागली होती की माझ्याकडे सुद्धा यायला तयार नव्हती। तिला फिरायला मिळालं ना की आम्हाला मम्मा सुद्धा नको असते। बघा कशी ढकलून नाही म्हणते यायला। हल्ली जरा जास्तच कळायला लागलंय मॅडमांना, प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याच्या मागे लागलेली असते। दुपारी श्रीभाऊजी सुद्धा आले होते, त्यांच्या सुद्धा मागे लागलेली। आता काय करावं या मुलीचं मलाच कळत नाहीये। आणि हा तर व्हिडिओ करते म्हणल्यावर पळूनच गेला। गार्गी आता थोडं थोडं उभा राहून स्वतःला बॅलन्स करणं शिकते आणि हेच दाखवत होती ती तिच्या काकांना। नंतर चालू झालं होतं आमचं रात्रीचं रुटीन, विश्वचा होमवर्क आणि माझं हे स्ट्रगल। त्याचा अभ्यास केल्यापेक्षा गार्गीला सांभाळण्याचं एक मोठं स्ट्रगल, कारण तिला दादाचं सगळं पाहिजे असतं। मग तिला मला असं धरून ठेवावं लागतं त्याचा पूर्ण अभ्यास होऊपर्यंत, नाहीतर मग काय दादाची बुक्स बॅग सगळं गेलं कामात, सगळं फाडून टाकते ती। कधी कधी अर्धा तास, कधी कधी 1 तास विश्वचा अभ्यास होऊपर्यंत आमचं हेच सगळं चालू असतं। बाय द वे, तुम्हाला पण आवडतो का नवीन वह्या पुस्तकांचा वास घ्यायला? मला तर ती खूपच आवडतो। हे असं कोण कोण करतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा। चला मग भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।